मजा असते ते नाही. आणि ते लव्ह मॅरेज करणाऱ्याच्या नशिबात नाही. त्यांचं प्रेम पोचट होईल राहत. ते त्या प्रेमाची चव जायला राहते. त्याला मार्केट नाही राहत. ज्यांचं ओरिजिनल लग्न व्हायला ना, ओरिजिनल सत शिकलं त्याला आहे ना, नवरा बायकोचं 5-6 दिवसातून भांडणच व्हायला पाहिजे. मग बोलायचं नाही. मग चहा लागला ना, पप्या छान, आपण कोणाला सांगायचं? पोराला. आणि ती ऐकतच असती. पप्या त्याला मला बाहेरून घेऊन ये. हा, आणि मग बोलत नाही ना बायकोशी 2-3 दिवस. वाढायला आली ना, ती वाढीत राहणार. आणि आपल्याला तर बोलायचं नाही. ताटलीला हात लावा. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला मंत्र सांगत जातो. आपले मंत्र लय भारी मार. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला एक सांगतो, बायको किती रागू द्या, फक्त तिच्याकडे पाहत राहायचं, बोलायचं नाही. बोलला मग मी आला, तू बोलायचं फक्त असं 5 मिनिटं पाहत राहायचं. ते बंद होतं बोलायचं. त्याची अक्कलच बंद झाली. ते काय करे, पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, बायको जरा लई जोरात बोलायला लागली ना, टीव्हीचा आवाज थोडा वाढवायचा, तिचा पॉवर थोडा कमी होतो. आणि तिसरं वाक्य, थोडं हसत जायचं. हसणे हा सगळ्यात मोठा औषध आहे मला. नवरा बायकोचं भांडण झालं, थोडं हसायचं. आणि चौथा मुद्दा झाला ना, तिथून निघून जायचं. जरा पॉवर कमी होते तिथं. त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली. मी 29 वर्ष जाऊन बसलो. वव्या त्याला, वव्या घ्याले 3ऱ्या अध्यायातल्या. जळेविन बुडविती, आगीविन जाळीती, दोरेविन बांधिती, शिखलेविन रोविती, पाशकेविन गोविती, हे ज्ञाननिधीचे 3ऱ्या अध्यायाच्या शेवटच्या वव्या. पहा मला, रागाला आकळा, आकळा रागाला. आणि आज माणसं कशामुळे संपली? रागामुळे. नवरा बायकोचं भांडण झालं, राग आकळा. पुढचं वाक्य सांगतो. शिक्षकानं कॉफी पकडली, पाया पड सरांच्या. सर परत करणार नाही. वाचला. तो सरांना म्हणला भेट पेपर सुटला. आयुष्यभर म्हशी बाथरायची पाळी आली. राग आकळा. काही माणसांना नुसतं म्हणलं ना, टाळ नीट वाजव. मला म्हणला आपण टाळ तू. पुन्हा जर देवळाकडे दिसलो ना, आपल्या बापाचंच नाही आपण. आता काय दिंडीत एखाद्याला जर म्हणलं ना, ही चाल नंतर म्हणा, मला म्हणलं तू दुसरी दिंडी. म्हणजे दिंड्या फुटल्या का म्हणून? पूर्वी एकच दिंड्या होत्या, आता दिंड्या. अजून 5 वर्षानं दिंडीवाल्याला एकट्याला झेंडा घेऊन जावा लागला. माणसच नाही. चलो. अहो, पूर्वी 500 लोक दिंडीत राहायचे, आता 50 आले. कारण काय माहिती मला? प्रत्येक माणसाला सुप्त अहंकार झालाय. प्रत्येक माणसाला कळत न कळत पण अहंकार झाला. मी नसलो दिंडीत चाली कोण म्हणत येऊ नको. आणि त्यामुळे तो परमार्थ. नवीन पोरं, तरुण पोरं देवळाकडे येत नाही असं नाही महाराज. आपण त्यांना समजून घेत नाही, नाही तर पोरं येतातच. हे येत नाही असं कुठं थोडंच आहे का? पण ती जुनी मंडळी खोडीची. पोरानं टाळ घेतला का बॉम्ब आला. नीट वाजव. ते पोर म्हणलं बोंबलू नको. हा टाळ तू बाई वाड्यावर या. तू या नादीच लागत. बाई वाड्यावर या, नाही तर सुरू तुझा माझ्यावर, नाही तर मला आमदार झाल्यासारखं बस. महाराज आपण कळून घेत नाही. 15 वर्षापूर्वी विशिष्ट वर्ग दिंडीत राहायचा. आज प्रत्येक दिंडीमध्ये 10-5 तरुण पोरं आहेत. 99% दिंडीतलं काम पोरं करतात. 99% काम पोरं करतात. टँकर भरणं, टँकर लावणं, मंडप टाकणं, रावट्या लावणं, भांडे घासणं, भांडे ठेवणं, एवढ्या लोकांना वाढणं. दिंडी मालक काय करतोय? काय करतात? सगळं काम कोण करतात? पोरं. मग का नाही त्यांचं कौतुक करू? पण हे जुनी त्यांना तुमचा विषय नाही. तुम्ही पाहता एवढा मोठा तुमचा सप्ताह आहे. एवढा मोठा हे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संयोजकांनी एवढा मोठा सप्ताह केला. 10 लाख तुमचे 10,000 लोक असू द्या ना, 5,000 लोक असू द्या, एवढ्या पोरांना वाढायला कोण आहे? लोकांना
पोरं माझा अख्ख्या पंक्ती पोरं उठे इथं लॉन्सला कार्यक्रम न्याला तर 50 लोकांचं भाडं घेते ते 250 रुपये पंगत वाढायची